रक्षाबंधनच्या दिवशी एका बहिणीला आपल्या लाडक्या भावाला अश्रूंनी निरोप द्यावा लागला। बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या आयुष किरण भगत वैचार राहणार वडनेर दुमला या चिमुकल्याचा अंत्यसंस्कार हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वालदेवी नदी तीरावर दुपारी 12ला करण्यात आला। अंत्यसंस्काराच्या वेळी आयुषच्या मोठ्या बहिणीने डोळ्यात पाणी आणून भावाच्या हातावर राखी बांधली आणि शास्त्रू नयनाने त्याला अंतिम निरोप दिला। या हृदयद्रावक दृश्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले। शुक्रवारी रात्री आयुष घराबाहेर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली। बिबट्याने त्याला उचलून नेले। घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी परिसरात शोध मोहीम हाती घेतली। सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 11:30च्या सुमारास आयुषचा मृतदेह नदीकिनारी उसाच्या शेतात सापडला। तात्काळ मृतदेह शवविच्छेदनेसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला। या परिसरात बिबट्याचा वावर पूर्वीपासून असल्याचे स्पष्ट झाले असून घटनेनंतर वन विभागाने तात्काळ 2 पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे।